संघर्ष योद्धा म्हणून नावारूपाला आलेले मनोज जरांगे पाटील यांची हिंगोलीमध्ये आता तिसऱ्यांदा इथे ही भेट देणार आहेत। उद्या ह्या हिंगोलीमध्ये त्यांची शांतता रॅली इथे होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकता माझ्या बाजूला की त्यांच्या स्वागतासाठी जी जय्यत तयारी इथे करण्यात आलेली आहे, त्या तयारी सोबतच या रॅलीमध्ये संपूर्णपणे शांतता रॅली, जनजागृती शांतता रॅलीमध्ये ठिकठिकाणी 200 भोंगे हे लावण्यात आलेले आहे। त्या सोबतच 1500 स्वयंसेवकांचा सुद्धा इथे समावेश राहणार आहे, जे या जनसमुदाय रॅलीला ज्यासाठी हे तिथे बंदोबस्त राहणार आहे। त्यासोबतच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा 800हून अधिक कर्मचाऱ्यांचा सुद्धा इथे बंदोबस्त राहिलेला आहे। आपण माझ्यासोबत बघू शकत आहात की छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा परिसर आता सध्या भगव्या झेंड्यांनी भगवामय झालेला आहे। आणि सोबतच उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या या होणाऱ्या महाशांतता जनजागृती रॅलीमध्ये कमीत कमी 5 ते 6 लाख जनसमुदाय इथे उपस्थित होणार आहे, असा अंदाज सुद्धा वर्तवला गेलेला आहे। उद्याची होणारी शांतता रॅली ही नक्कीच काहीतरी इतिहास घडवणार का? मराठा समाजासाठी जो संघर्ष मनोज जरांगे पाटील हे करत आहेत, त्यांच्या मागण्याने हा पूर्ण होणार का? जे त्यांनी आरक्षणासाठी ओबीसी मधून आरक्षण आम्हाला मिळावे आणि यासोबतच सगळे सोयरे ही सुद्धा आमची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी याचा हा चालणारा हा जो संघर्ष आहे, या संघर्षाला नवी दिशा उद्या काय भेटणार आहे हे नक्कीच बघणं उत्सुकतेचं राहणार आहे। तोपर्यंत माझ्यासोबत बघत राहा मराठी न्यूज चॅनल। माझ्यासोबत मी पल्लवी अटल, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी।